राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ वामननाथ वैद्य, सौमुक्ता वैद्य. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुरूप काही ना काही चिंता दुःख असतातच. त्यांनाच चिकटून बसून त्यांच्यापासून कशी सुटका करून घ्यावी अशी चिंता करण्याचा मनुष्याचा स्वभाव बनला आहे. पण साधकाने मात्र त्यावेळी ते सर्व मिथ्या आहेत असे जाणून घेऊन त्याला महत्त्व देऊ नये. दुसऱ्याचे काम करताना जी सामान्य भावना असते त्याच सामान्य भावनेने आपले काम करावे. तुम्हाला काम करावेच लागणार आहे, करा, पण सहज भावाने करा. काम लगेच ते सोडून देऊन आपलाच असलेल्या आत्मानंदात निमग्न राहता येणे शक्य आहे. साधकाने उरलेली सर्व कामं उरकून आपले मुख्य असलेले हे कर्तव्यच नाही केले तर काय उपयोग? तुम्ही सांगता ते एक सोडून उरलेले सर्व करतो असे म्हटल्यासारखे आहे. अनेक शिष्य गुरूंच्याकडे येऊन आपल्या प्रापंचिक अडचणी विचारतात. एखादं काम करायचं असेल तर गुरूंना आम्ही हे काम करू की नको, कामात लाभ होईल की नाही असे विचारतात. आणखी काही शिष्य आम्हाला प्रपंचात फार मोठी आपत्ती आली आहे, त्यासाठी 1000 रुपये देण्याचा अनुग्रह करावा अशी प्रार्थना करतात. माझ्या मुलाला बरे नाही, त्यासाठी काय करू? असे एकंदरीत बहुसंख्य शिष्य आपल्या व्यावहारिक गोष्टीबद्दलच विचारतात. गुरुही त्यांचा अल्पाधिकार पाहून काहीतरी सांत्वन करून पाठवतात. पण प्रगतीपथावर चालणारे साधक मात्र कालक्रमानुसार जाणाऱ्या प्रापंचिक समस्येबद्दल न विचारता आध्यात्मिक प्रश्नच विचारतात. हे ब्रह्मात्मैक्य जीवाला निरतिशयानंदाच्या परमोन्नत पदवीला पोचविते. हे एखाद्या यत्कश्चित रंकाला श्रेष्ठ राजाच्या पदवीप्रत पोचवते. सदैव उणिवाने भरलेल्या आणि दुःखात बुडालेल्या जीवांना पाहून दयाळू सद्गुरुनाथांना करुणा येऊन ते त्यांच्यातील अज्ञान, अहंकार, आशा, मोह इत्यादी सर्व नाहीसे करून परिपूर्ण आनंद स्थितीला पोचवतात. या जगातील सर्व सुख एकत्रित केली तरीही त्यांची पूर्णानंदाशी बरोबरी होणार नाही. हजारो चिंध्या जोडल्या तरीही एक न फाटलेले धड धोतर होऊ शकेल का? ब्रह्मात्मैक्य सिद्धांताला दृष्टांत. आकाशात सूर्य आहे, भूमीवर अनेक घट आहेत, ते मलिन पाण्याने भरलेले आहेत. त्या सर्वांमध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडलेले आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीवर एक मोठे सरोवर असून ते स्वच्छ पाण्याने भरलेले आहे. त्या पाण्यातही सूर्याचे प्रतिबिंब पडलेले आहे. घटामध्ये पडलेले प्रतिबिंब मलिन आणि जलाशयात पडलेले प्रतिबिंब शुद्ध व स्वच्छ आहे. याचा अर्थ काय? प्रतिबिंबाला मालिन्य, शुद्ध, स्वच्छता चिकटते का? उपाधीमुळेच बिंब तसे भासते, दुसरे काही नाही. आता दृष्टांत पाहू. घट म्हणजे स्थूल शरीर आणि मलिन पाणी म्हणजे मन, बुद्धी वगैरे. विशाल जलाशय म्हणजे जगदादी मूळ माया आणि त्यातील शुद्ध पाणी म्हणजे शुद्ध सत्वगुण. शरीर घटातील मन, बुद्धी इत्यादी उपाधिरूप पाण्यात आत्मसूर्याचे प्रतिबिंब मी रूपाने पडले आहे. मी म्हणणारा अहंकार रूपी जीव मी अल्प आहे, कनिष्ठ आहे, दुःखी आहे, मला जन्म मरण आहे अशा मलिन उपाधींच्या गुणधर्माचे आपल्यावर आरोप करून घेतो. शिव शुद्ध उपाधीमुळे सर्वज्ञ आहे असे वाटते. काही झालं तरीही घटातील प्रतिबिंबाला आणि जलाशयातील प्रतिबिंबालाही जसा एकच सूर्य मूळ बिंब असतो त्याप्रमाणे जीव शिव यामध्ये एक परात्पर परब्रह्मच मूळ वस्तू आहे. उपाधिरहित स्थितीत जीव शिवाचे ऐक्य आहे. जीव किंचितज्ञ म्हणजे थोडा जाणणारा, अल्पकर्ता म्हणजे थोडेच कार्य करू शकणारा इत्यादी, आणि ईश म्हणजे सर्वज्ञ, सर्वशक्त, अघटित घटना सामर्थ्य असणारा इत्यादी. असे उपाधीच्या गुणधर्म दृष्टीने जीवेश्वराचे ऐक्य साध्य नाही, पण मूळ स्वरूपाच्या दृष्टीने जीवशिवाचे ऐक्य शक्य आहे. जीवात ईशात
भाग त्याग केले तर, अथवा जहत अजहत लक्षण अन्वय केले तर मात्र एकत्व सिद्ध होते. म्हणजे जीवामध्ये एक औपाधिक रूप आणि एक मूळ रूप असे विभाग करून त्यातील औपाधिक रूपाचा त्याग करून मूळ रूपाचे ग्रहण करावे. त्याचप्रमाणे ईशामध्येही औपाधिकाचा त्याग करून मूळ रूपाचे ग्रहण करावे. दोन्ही उपाधींचे मूळ रूप असलेले अधिष्ठान एकच आहे असे म्हणणेच एकत्व सिद्ध करते. आता जीवेशाचे निजस्वरूप एकच कसे ते आणखी एका दृष्टांताने दाखवून देत आहोत. पूर्वी देवदत्त नावाचा राजा मोठ्या वैभवाने राज्य करत होता. पुढे त्याने आपले राज्य आपल्या मुलावर सोपवून संन्यास घेतला आणि खेडेगावात 1 दिवस तर शहरात 3 दिवस वास्तव्य करत पर्यटन करीत राहिला. संन्यास घेतल्यानंतर एकदा तरी आपल्या स्वग्रामाला जावे असा दंडक आहे. कारण आपण वेशभूषेने वैभवाने जीवन जगलेल्या गावातच भगवी वस्त्रे धारण करून भिक्षा मागायला जावे म्हणजे ते अहंकार संपूर्ण त्याग केल्याचे लक्षण होय. देवदत्त राजाही संन्यास स्वीकारल्यानंतर काही काळानंतर आपल्या राजधानीत आला आणि गावाबाहेरील मारुती मंदिरात राहिला. एक संन्यासी आला आहे हे समजताच त्याला पाहण्यासाठी लोक येऊ लागले आणि त्यांनी त्याला पाहिल्यावर हा आपला राजा आहे म्हणून ओळखले आणि इतरांनाही हा संन्यासी म्हणजे आपला देवदत्त राजा असे सांगू लागले. हा संन्यासीच आपला देवदत्त राजा असे प्रजा बोलली. ते खरे की खोटे? खरे म्हटले तर ती कोणत्या दृष्टीने तसे म्हणाली? बाह्यदृष्टीने पाहिले तर वेशभूषा वैभव अधिकार असलेला राजा कोठे आणि दरिद्री असहाय्य संन्यासी कोठे? तरीही प्रजा तोच हा असे म्हणते. याचा अर्थ तिने राजाचे राजत्व पाहिले नाही की संन्यासाचे संन्यासत्व पाहिले नाही, तर या दोन्हीशी संबंधरहित व्यक्ती मात्र पाहिली. या दृष्टांताप्रमाणे जीवेश्वराचे ऐक्य सांगत असताना जीवाच्या जीवत्वाचा त्याग केला व ईशाचे ईशत्वही सोडले आणि जीव ईश याचे मूळ स्वरूप असलेल्या ब्रह्मत्वाला मात्र पाहिले. उपाधी लहान असो वा मोठी त्यात सुख दुःख इत्यादी द्वंद्व असणारच. गरिबाची उपाधी लहान म्हणून तो दुःखी आणि राजाची उपाधी मोठी म्हणून तो सुखी अशी काही परिस्थिती नसते. मोठ्या उपाधीत मोठ्या सुखाप्रमाणे मोठे कष्टही असतातच. तात्पर्य काय तर उपाधी लहान असो वा मोठी असो ती विकारी नाशवंत द्वंद्वरूपच आहे. उपाधी सुखदुःखात्मक असून ती ओलांडून गेल्यावरच आत्यंतिक सुखाची प्राप्ती होणे शक्य आहे. साधक हो, आम्ही प्रस्तुत विषय प्रतिपादनात अनेक दृष्टांत युक्तीने पटवून दिलेले जीवशिवैक्य ज्ञान अंगवळणी पाडून घेऊन मुक्ती सुखाचे राज्य करा बाबांनो. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.